तीन जादुई शब्द. सकाळची वेळ होती. सगळेजण घरामध्ये पटापट तयार होत होते. गट्टू आपली शाळेची बॅग भरत होता आणि चिंकी ब्रेकफास्ट करण्यात बिझी होती. बाबा ऑफिस करता रेडी होत होते. गट्टूने पाहिलं, त्याची पाण्याची बाटली चिंकीच्या जवळ डायनिंग टेबलवरती होती. त्यानं लांबूनच आवाज दिला, चिंकी, माझी वॉटर बॅग दे ना, लवकर. अरे तूच घे ना, प्रत्येक गोष्ट मीच का द्यायची? अगं मला उशीर होतोय ना. मलाही उशीर होतोय. दिसतंय ना तुला की मी आता नाश्ता करतीये. गट्टू आणि चिंकीचा तो गडबडीचा आवाज ऐकून आई किचन मधून बाहेर येते. शांत व्हा मुलांनो, सकाळी सकाळी भांडायचं नसतं. चला मुलांनो, पटापट शाळेसाठी तयार व्हा. गट्टू आणि चिंकी आज खराब मूड मध्ये शाळेसाठी निघाले. शाळेचं वातावरण आज अगदीच वेगळं होतं. मित्रांसोबत गप्पा मारता मारता गट्टू आणि चिंकीचा मूडही आता नीट झाला होता. आणि आज मुलं नवीन एक इम्पॉर्टंट लेसन शिकणार होते. मुलांनो, ह्या आठवड्याचं नाव आहे मॅजिकल वर्ड्स वीक. 3 शब्द जे कुठल्याही दिवसाला छान बनवू शकतील. ते कसं मॅम? मॉन्टी, तुझा डबा मला दे आज. टीचरचं हे बोलणं ऐकून मॉन्टी आणि इतर मुलं सुद्धा आश्चर्यचकित झाले. मॉन्टीच्या लक्षातच आलं नाही की काय उत्तर द्यावं. टीचर पुन्हा एकदा म्हणाल्या, पण आपल्या आवाजात जरा हळुवारपणा आणून, मी आज माझा डबा आणायला विसरले. मॉन्टी, तू तुझा डबा आज माझ्यासोबत शेअर करू शकतोस? नक्की मॅडम, ही माझ्यासाठी अगदी आनंदाची गोष्ट असेल. हे बोलून मॉन्टीने आपल्या बॅगमधून टिफिन बॉक्स बाहेर काढला आणि टीचरच्या हातामध्ये ठेवला. तर पाहिलंत मुलांनो, जेव्हा आपण प्लीज म्हणून कोणाला काहीतरी विनंती करतो तेव्हा तो आनंदाने आपलं म्हणणं ऐकतो. मलाही सकाळी सकाळी तुला प्लीज म्हणून वॉटर बॉटल मागायला हवी होती. हो गट्टू, मग मीही कदाचित चिडून तुला उत्तर देण्यापेक्षा आनंदाने वॉटर बॉटल दिली असती. गट्टूला त्याच्या सकाळच्या चुकीची जाणीव झालेली होती. दुसरीकडे टीचरने आणखीन 2 जादुई शब्दांबद्दल सांगितलं, थँक्यू आणि सॉरी. जर कोणी तुम्हाला धडकला आणि म्हणाला, अरे हो ना बाजूला, तर तुम्हाला कसं वाटेल? खूप वाईट, मला तर राग येईल. आणि जर तो म्हणाला, सॉरी, चुकून झालं, मग तर मी हसून गोष्ट सोडून देईल, मला राग नाही येणार. तर हीच असते सॉरी म्हणण्याची जादू. भांडण आणि टेन्शनचं वातावरण होण्याआधीच संपून जातं. पण थँक्यू बोलण्यानं काय होतं मॅम? थँक्यू म्हणण्याने तुम्हाला मदत केलेल्या व्यक्तीला सुद्धा छान वाटतं. मग तो आयुष्यात पुढेही तुम्हाला आनंदाने मदत करेल. पण जर तुम्ही थँक्यू म्हणाला नाहीत तर कोणीच तुमच्यासाठी कधीच काही करणार नाही. समजलं मॅम. आता आम्हीही यापुढे प्लीज, सॉरी आणि थँक्यूचा वापर नेहमी करू. मी तर उद्यापासून सॉरी म्हणून होमवर्क माफ करून घेईन. गट्टू आणि चिंकी हे 3 जादुई शब्द शिकून खूप खुश झाले आणि आपल्या रोजच्या आयुष्यात त्यांनी या शब्दांचा वापर सुरू केला. त्या रात्री गट्टू आणि चिंकी अगदी मनापासून अभ्यास करत होते, कारण शाळेत एक्झाम्सही सुरू झाल्या होत्या. अगं चिंकी, मला हा गणिताचा प्रश्न सुटत नाहीये. प्लीज मला हे सोडवायला मदत कर ना. असं बोलून गट्टूने आपलं नोटबुक चिंकीला दाखवलं. आईनं हे नोटीस केलं की गट्टूनं प्लीज म्हणून तिच्याकडे मदत मागितली. ती हसते. अरे वा गट्टू, तू तर प्लीज म्हणून चिंकीकडून मदत घेतोय. अशा प्रकारचं गणित तर मला येतंय. मी समजावते तुला. उद्याच आहे ना तुझी गणिताची परीक्षा? थँक्यू चिंकी. जर आता उद्या अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत आला तर मी तो सोडवू शकेल. शाब्बास गट्टू, आता तर तू प्लीज सोबतच थँक्यूही म्हणायला लागलायस. हो आई, आज आम्ही शाळेत 3 मॅजिकल वर्ड शिकलेलो आहोत. प्लीज, थँक्यू आणि सॉरी. दुसऱ्या दिवशी आईने सकाळी सकाळी नाश्त्याला गरम गरम पराठे केले होते. गट्टूने आज कुठल्याही प्रकारची घाई न दाखवता पराठे आपल्या प्लेटमध्ये ठेवले आणि मग आईला म्हणाला, थँक्यू आई. अरे, आता इतकंही फॉर्मल होण्याची गरज नाहीये. पण हो, हे थँक्यू आणि प्लीज म्हणणं तुम्ही चांगलं शिकलेला आहात.
घरातलं वातावरण तसं हलकं फुलकं आणि मोकळं झालं होतं. जणू हवेमध्ये जरा मंद गोडवा आलाय. ब्रेकफास्ट नंतर गट्टू चिंकी शाळेकरता निघणारच होते की बिंगो त्यांची पाण्याची बाटली त्यांच्याकडे घेऊन येतो. अरे, मी तर माझी वॉटर बॉटलच विसरलो होतो. थँक्यू बिंगो. असं वाटतंय की बिंगो सुद्धा थँक्यू ऐकून खुश झालाय. मग गट्टू आणि चिंकी आपापल्या सायकलवरती शाळेकडे निघाले. सोसायटीच्या गेटवरती पोहोचताच वॉचमनने त्यांच्यासाठी गेट उघडलं. थँक्यू काका. खूप शुभेच्छा बेटा. शाळेत सुद्धा गट्टू आणि चिंकीने बघितलं की थँक्यू आणि प्लीज बोलण्यामुळे आयुष्य किती सहज होऊन जातं. लोक एकमेकांशी हसून बोलतात, एकमेकांची मदत करतात आणि आता वेळ होती तिसऱ्या जादुई शब्दाची, जे बोलणं सगळ्यात अवघड असतं, सॉरी. आज मी गुगली टाकणार आहे. सांभाळून बॅटिंग कर बंटी. चिंकीच्या स्विंग बॉलवरती बंटीनं 6 मारायचा प्रयत्न केला आणि बॉल हवेमध्ये खूप उंच गेला. गट्टू कॅच घेण्यासाठी बॉलच्या मागे धावला. कॅच घे गट्टू. बॉलकडे लक्ष असल्यामुळे त्याचं लक्षच गेलं नाही की तिथे मॉन्टी ज्यूस पितो आहे आणि तो सरळ जाऊन मॉन्टीला धडकला. मॉन्टीच्या टी शर्टवरती सगळं ज्यूस सांडलं. जरा रागावूनच मॉन्टी मोठ्या आवाजात म्हणाला, अरे यार, बघून नाही चालतायत का? नॉर्मली अशा सिच्युएशनमध्ये गट्टू सुद्धा त्याच्याशी मोठ्या आवाजात बोलू शकला असता आणि मग दोघांचं मोठं आर्ग्युमेंट चालू झालं असतं. पण आज गट्टूच्या लक्षात तो जादुई शब्द होता, त्यामुळे गट्टू फक्त इतकंच म्हणाला, सॉरी यार, माझी चूक आहे. मला लक्ष द्यायला हवं होतं. तुझा तर टी शर्टच खराब झाला. आय एम रिअली सॉरी. गट्टूचं असं बोलणं ऐकून मॉन्टीला सुद्धा आपल्या मोठ्या आवाजावरती जरा लाजल्यासारखं झालं. तोही गट्टूला म्हणाला, अरे काही हरकत नाही, ज्यूसच तर सांडलंय, पेट्रोल नाही. ऍक्च्युली आय एम सॉरी, मी तुझ्यावर ओरडून बोलायला नको होतं. तेवढ्यात चिंकी, बंटी आणि बाकी मुलं सुद्धा त्यांच्याजवळ आली होती. त्यांना वाटलं होतं की आता यांच्यात खूप मोठं भांडण होईल. पण एक छोटा शब्द सॉरी त्याने सगळ्या मोठ्या होणाऱ्या भांडणाला थांबवलं. आज तर कमाल झाली. सगळ्यात छोट्या भांडणाचं वर्ल्ड रेकॉर्ड झालं. सॉरी तर खरंच जादुई शब्द आहे. हा इगोला हलकं करतो आणि मैत्रीला जड. गट्टू आणि मॉन्टीने एकमेकांना मिठी मारली आणि अशा प्रकारे प्लीज, सॉरी आणि थँक्यूच्या जादूमुळे गट्टू आणि चिंकीच्या आयुष्यात एक वेगळाच गोडवा येतो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.